जगाच्या उत्तर टोकाकडून दक्षिण टोकाकडे कोणत्याही बाह्य साह्याविना चौघा ज्येष्ठांनी सायकल स्वारी करीत ज्ञान की ज्योत मधून तंदुरुस्त भारत नवीन शिक्षण धोरण याबाबत जागृती केली। काश्मीर ते कन्याकुमारी असा 3800 किलोमीटरचा सायकल प्रवास या 4 ज्येष्ठांनी अवघ्या 32 दिवसात पूर्ण केला। त्यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल पुण्यातील विविध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला। त्यांच्या अनुभव कथनाने यावेळी उपस्थित भारावून गेले। पुण्यातील संजय कट्टी वय वर्ष 65 आणि मोनिश चक्रवर्ती वय वर्ष 52 तर डेहराडूनचे अनुभवी जोडपे विश्वधिमान वय वर्ष 70 आणि कमलजीत सिंग वय वर्ष 74 यांनी हा महत्त्वाकांक्षी आणि आव्हानात्मक स्वयंसमर्थित अशी ही सायकलिंग मोहीम श्रीनगर ते कन्याकुमारी यशस्वीपणे पूर्ण केली। हॉबिन्सन पर्सनॅलिटी अँड एंटरप्रेन्योर स्कूल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रिसर्च पार्क फाउंडेशन, पुणे विद्यार्थी गृह, अस्पायर स्किल्स आणि यंग सिनियर्स या संस्थांच्या वतीने पुण्यातील सायकल स्वार संजय कट्टी, मोनिश चक्रवर्ती यांचा सत्कार करण्यात आला। पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोराडे, संचालक सुनील रेडेकर, हॅबिन्सनचे संस्थापक अदनान सिद्दीकी, यंग सिनियरचे भुवनेश कुलकर्णी आदी उपस्थित होते। यंग सिनियर्स ग्रुपच्या गौरी पटवर्धन यांनी संजय कट्टी आणि मोनिश चक्रवर्ती यांची ओळख करून दिली व त्यांच्या विविध सायकल आणि गिर्यारोहण मोहिमांची माहिती दिली। पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी अफान शेख आणि आदित्य पाटील यांनी कट्टी व चक्रवर्ती यांची मुलाखत घेत सायकल सफरी, गिर्यारोहण त्यासाठी लागणाऱ्या मानसिक आणि शारीरिक तयारीबद्दल जाणून घेतले। कार्यक्रमासाठी यंग सिनियरचे लोकेश मराठे व डॉक्टर अपर्णा कुलकर्णी यांनी विशेष सहकार्य केले। यंग सिनियरचे दत्तात्रय गोखले, सुप्रिया चक्रवर्ती, यतीन जोशी, गौतम भिंगानिया, हेमा राव आदी उपस्थित होते। इलेक्ट्रोमेडिक्सचे ठाकूर देसाई व स्वानंद यात्राचे सौरव कुलकर्णीही यावेळी उपस्थित होते। नमस्कार, मी संजय कट्टी, वय वर्ष 66। परवाच आम्ही काश्मीर ते कन्याकुमारी म्हणजे श्रीनगर ते कन्याकुमारी असा प्रवास सायकलनी विदाऊट सपोर्ट म्हणजे आपलं सामान आपल्या सायकलवरच टाकून आणि गाडीची कुठलीही मदत न घेता आम्ही ही राईड पूर्ण केली। ह्या राईडचं अंतर जे आहे ते 3870 किलोमीटर आहे आणि त्याला 32 दिवस लागले। या 32 दिवसात आम्हाला प्रत्येक ठिकाणी अनेक चांगले अनुभव मिळाले। रस्ते मात्र अप्रतिम मिळाले, कारण NH44 जो आहे NH 44 तो रस्ता अप्रतिम, म्हणजे तो रस्ताच असा आहे की श्रीनगर ते कन्याकुमारी हा मेन रोड आहे तो, आणि तो पूर्ण त्या रस्त्याने आम्ही गेलो आणि अप्रतिम रस्ते होते। शिवाय आम्हाला बऱ्याच लोकांनी खूप चांगले अनुभव आम्हाला मिळाले त्यांच्याकडनं। त्याशिवाय आम्ही बऱ्याच गोष्टी इथे सांगत आलो। काय तर आम्ही, माझं वय 66, आमच्या बरोबर जे होते ते एक देहरादूनचे जोडपं होतं। ते जोडपं होतं ते एक नवरा जो होता तो 74 वर्षाचा आणि मॅडम होत्या त्या 70 वर्षाच्या। म्हणजे तुम्ही विचार करा की 70 आणि 74 ह्या वयाच्या माणसांनी काश्मीर ते कन्याकुमारी हे 3870 किलोमीटर अंतर हे 32 दिवसात करणं म्हणजे किती त्यांच्यात ताकद आणि शक्ती असेल आणि मानसिक तयारी होती हे आपल्याला नक्कीच दिसून येतं। शिवाय माझ्याबरोबर आणखीन मोनिश चक्रवर्ती म्हणून होते, तेही 53 वर्षाचे होते। त्यामुळे आमची जी टीम होती ती वयस्करच होती। आणि हे मुख्य सांगायचा उद्देश आहे की सगळ्यांना हेच सांगत असतो की वय हे एक नाममात्र आहे। तुम्ही करत सुरू करा आणि त्याप्रमाणे तुम्हाला सगळं मिळत जाईल आणि होत जाईल। आम्ही ह्याच्या आधी बऱ्याच सायकलिंग राईड्स केलेल्या आहेत, त्यामुळे थोडासा अनुभव आहे आम्हाला, म्हणजे आम्हा चौघांनाही अनुभव आहे। आणि ते जे जोडपं होतं डेहराडूनचे त्यांनाही भारतभर बऱ्याच ठिकाणी त्यांनी सायकलिंग केलेलं होतं, त्यामुळे आम्हाला कुठलाही प्रकारचा त्रास झाला नाही। मानसिक तयारी होती आणि शारीरिक तयारी होती, या दोन्हीच्या माध्यमातून आम्ही हा पूर्ण प्रवास पूर्ण केला। जेव्हा आम्ही 27 नोव्हेंबरला आम्ही लाल चौक श्रीनगर इथे आम्ही झेंडा फडकवून, आपला तिरंगा झेंडा फडकवून आम्ही तिथून सुरुवात केली
आणि तसं करत करत खाली अमृतसर, दिल्ली असे नंतर खाली झांसी, नंतर हैदराबाद, नागपूर हे सगळं करत करत खाली आम्ही पूर्ण NH-44वरनं खालपर्यंत कन्याकुमारीपर्यंत पोचलो. उद्देश असा होता की आम्ही जे नेहमी सांगत असतो की सक्षम बनो, तंदुरुस्त रहो, हम फिट तो भारत फिट, हे आमचं स्लोगन होतं. तर ह्या स्लोगन प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणायचो. प्रत्येक लहान लहान मुलाची शाळेत जाऊन किंवा शाळेतली मुलं जे आमच्याबरोबर आम्हाला भेटायची त्यांनाही आम्ही हे स्लोगन हे करायचो, म्हणजे मुख्य हे. आणि शिवाय गेन नॉलेज, एनरिच अदर्स, स्टे फिट, मोटिवेट अदर्स, हा एक टर्म होता. म्हणजे शिक्षणाच्या व्यतिरिक्त तुमची तब्येतीची पण तुम्ही काळजी घेणं हे खूप आवश्यक आहे. नमस्कार, मेरा नाम मोनीश चक्रवर्ती है और ये कश्मीर से कन्याकुमारी जो राइड हुआ है उसमें मैं सबसे छोटा सदस्य था. 52 ईयर्स मेरा एज है. ये जो पूरा राइड था साइकिलिंग राइड का, ये हमारा 32 डेज़ में हमने कंप्लीट किया. और जो मेजर टाउन्स है, जैसे हम श्रीनगर से चालू किए, बनिहाल में रुके, उधमपुर में रुके, जम्मू में रुके, उसके बाद में फिर हम आगे पंजाब में घुसे, जहाँ पे हम अमृतसर, लुधियाना और फिर दिल्ली, अम्बाला, ये करते हुए हम नागपुर तक पहुँचे. मतलब आगरा, मथुरा, वृंदावन, ये करते हुए हम नागपुर तक आए. फिर नागपुर से हम तेलंगाना की तरफ में घुसे और तेलंगाना से फिर हम आंध्र प्रदेश के बाद में फिर हम कर्नाटका, बेंगलोर में गए हम लोग. और वहाँ से हम लोग तमिलनाडु, धर्मपुरी, नमक्कल, दिंडीगुल करते हुए हम कन्याकुमारी में 32वें दिन में हम पहुँचे. वहाँ पे हमारा जो मोटो था टॉर्च ऑफ नॉलेज, वो उसके लिए हम जब रास्ते से जाते थे, जहाँ पे हम रुकते थे, वहाँ पे हम बच्चों के साथ में इंटरेक्ट करते थे. उनको स्किल डेवलपमेंट के लिए हम उनके साथ में बात करते थे. पढ़ाई इम्पॉर्टेंट है आपके ज़िंदगी में, लेकिन आपको साथ साथ में आपके अंदर की जो स्किल्स है, आपके अंदर की जो प्रतिभा है. सपोज़ एक लड़के को पेरेंट्स फोर्स करते हैं कि आपको डॉक्टर बनना है, इंजीनियर बनना है, टीचर बनना है, लेकिन वो जो बच्चा है वो बहुत अच्छा ड्राइंग करता है, कहीं ना कहीं उसकी वो प्रतिभा है वो खो जाती है. तो ये हम उनके पेरेंट्स को मिलके, जैसे झांसी में हमें कुछ स्टूडेंट्स मिले थे, पेरेंट्स मिले थे, तो माताजी ने हमको ये बताया कि बच्चा मेरा ड्राइंग के तरफ में ज़्यादा आकर्षित है, लेकिन हम उसको फोर्स कर रहे हैं क्योंकि पिताजी डॉक्टर है, तो हम उसको फोर्स करते हैं कि आप डॉक्टर बनिए. तो फिर हमने उनको समझाया कि ठीक है, उसको जो 1 घंटा आप दीजिए, जो उसकी जो प्रतिभा है उसको निखारने के लिए. तो इस तरीके से हम लोगों को मिलते थे, उनको हम समझाने की कोशिश करते थे कि स्किल डेवलपमेंट आज के ज़माने में बहुत इम्पॉर्टेंट है. एटीट्यूड बहुत इम्पॉर्टेंट है, क्योंकि ऐसा बताया जाता है कि 75% एटीट्यूड रहता है और 25% आपने जो एक्वायर किया हुआ है, जो नॉलेज एक्वायर किया, वो काम आता है. तो ऐसे कंपनीज़ जो आजकल आपको जॉब देती है वो इस टाइप के लोगों को देखती है. तो अनएम्प्लॉयमेंट को कैसे आप कम से कम लेके आ सकते हैं, इस दिशा में ये टॉर्च ऑफ नॉलेज जो है, ये हम लोगों को समझाते हुए आगे बढ़ते हुए, हमारा जो साइकिलिंग का मोटो था वो तो हम कंप्लीट कर ही रहे थे, साथ ही साथ एक मैसेज देते हुए जा रहे थे लोगों को, छोटे बच्चों को, स्टूडेंट्स को, उनके पेरेंट्स को, कि ज़िंदगी में कैसे आगे बढ़ना है.